साधारण 3 वर्षाचा काळ धरा. एक पिढी बदलायला 3 वर्ष, पुढची पिढी बदलायला 2 वर्ष लागतील. कारण की ती जी कालवड आली आहे तिला 9 महिन्याचा तिचा पिरियड पहिला संपलेला आहे. तुम्हाला फक्त आता ती 15 महिन्याची करायची आणि 9 महिन्यात तिला गाभण करायची, म्हणजे 24 महिन्यात पुढचं पिढी 2 वर्षात येणार आहे. म्हणजे पहिली पिढी 3 वर्ष, दुसरी पिढी 2 वर्षात, म्हणजे 2 पिढ्या 5 वर्षात 2 पिढ्या बदलणार आहेत आणि 7 वर्षात 3 पिढ्या बदलणार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 5 ते 7 वर्षात आपण 2 आणि 3 पिढ्या आपण गाईच्या बदलू शकतो. आणि त्यात जर आपण चांगल्या पद्धतीने इम्पोर्टेड सिमेंटचा वापर केला तर आपल्याही दारात 5 ते 7 वर्षात 50 लिटरची गाई तयार व्हायला वेळ लागणार त्या ठिकाणी नाही. महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन MPDFA चे सदस्य बना. खाली दिलेल्या व्हिडिओ कॅप्शनमधील लिंकवर क्लिक करून सदस्य म्हणून नोंदणी करा. आपले नाव नोंदवा आणि मिशन 50L दुग्धक्रांती पुन्हा एकदा या उपक्रमात सहभागी व्हा.